जेव्हा पण सरकारने एखादा जी आर जर विद्यार्थ्यांसाठी काढला तर तो जी आर सरकारने हा 1000 वेळा वाचला पाहिजे बघा. काय 1000 वेळा वाचला पाहिजे, कारण तो जी आर विद्यार्थ्यांसाठी किती तात्पर्य आहे, किती चांगला आहे, किती वाईट आहे, त्याचे परिणाम काय होईल, या सगळ्या गोष्टी सरकारने वाचून घेतल्या पाहिजे. कारण आदिवासी विकास भवनामध्ये जो जी आर काढला आहे त्या जी आर मध्ये एखादा शिकलेला व्यक्तीच नाही, तर सगळे अडाणी भरले ती. जर एखादा शिकलेला व्यक्ती असता तर त्याने तो जी आर वाचला असता आणि वाचून काढला असता, त्यामुळे समजलं असतं का हा जी आर किती चांगला आहे आणि किती वाईट आहे. कारण 5 ऑगस्टचा जो जी आर आहे तो काय सांगतो बघा, का आदिवासी विकास विभागामध्ये जे हॉस्टेलला मुलं शिकतात त्यांनी 26 वयापर्यंत शिक्षण घ्यावे. मग 26 वयानंतर त्यांनी पुढे काय करावे, त्यांनी आमच्या घरी जावं, त्यांनी आपल्या दऱ्या खोऱ्यामध्ये जाऊन जिथं रस्ता नाहीये, जिथं लाईट नाहीये, जिथं पाणी नाहीये, जिथं वीज नाहीये, जिथं ग्रंथालय नाही, जिथं पुस्तकं नाही, आजूबाजूला कॉलेज नाही, तिथं जाऊन काय करावं. मग तुमचं असं म्हणणं आहे का आमच्या मुलाने फक्त घरी बसावं, तुम्ही फक्त आमच्या घरी यावं, तुम्हाला इलेक्शनला असेल वोटिंगच्या वेळेला तुम्ही यावं, नाच गाणं धिंगाणं तुम्ही करावं आणि रील बिल काढावे, पैसे विषय वाटून तुम्ही कस तरी जिंकावं, असं नाही चालणार आहे ना. काय का तुम्ही पुढे तुमचं काय म्हणणं आहे, का तुमचं असं म्हणणं आहे का जेव्हा तुम्ही म्हणजे विद्यार्थी जेव्हा हॉस्टेलमध्ये असेल त्या हॉस्टेलला मिळणारं अन्न तुम्ही बघू शकत नाही, म्हणजे किचन मध्ये जाऊ शकत नाही, तुमचे पालक आले कोणी घरचे जर आले तर आमचे पालक जाऊ शकत नाही का, ते बघू शकत नाही का, अरे तुम्ही जेवण कुठल्या ठिकाणी बनवताय, चांगलं बनवताय का, तिथं खराब आहे का, क्वालिटी आहे का, अजिबात करू शकत नाही का. त्याच्यानंतर तुमचं अजून असं म्हणणं आहे काय का ज्या लोकांनी अडाणी लोकांनी काढलेला जी आर आहे त्यांचं असं म्हणणे का बाबांनो तुम्ही हॉस्टेलला शिक्षण घेत असताना तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढाई देऊ शकत नाही, तुम्ही हक्कासाठी लढाई देऊ शकत नाही. मग तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये तुमच्या पोयांमध्ये शेंगदाणे गायब केले, तुमच्या पोयांमध्ये उपमामध्ये कढीपत्ता गायब केला, कोथिंबीर गायब केल्या, मिरच्या गायब केल्या, जेवणामधल्या भाकरी गायब केल्या, डाळीमधले तेलच गायब केलं, भाजीमधलं शेंगदाणे तेल सगळं गायब केलं, तरी आम्ही बोलायचं नाही, गपचिप खाऊन घ्यायचं. हा कसला जी आर आहे. आम्ही आमच्या हक्कासाठी बोलू शकत नाही आणि मीडिया समोर येऊ शकत नाही, म्हणजे मीडियाच्या लोकांना तुम्ही केलेल्या कुठाने सांगू शकत नाही. तर तुम्हाला सांगू इच्छितो बघा का आदिवासी विकास भवन म्हणजे काय किंवा आदिवासी विकास मंत्रालय म्हणजे काय, का आदिवासींच्या सुरक्षेसाठी आणि आदिवासींच्या विकासासाठी चालवलेली जी यंत्रणा आहे ती काम करते, का आदिवासींच्या विद्यार्थ्यांचा भविष्याचा विकास करते. आधीच विद्यार्थ्यांच्या डोक्याला ताण आहे, तिथं हॉस्टेलमध्ये एक एक अडचण येते ना, राहायला नीट जागा आहे ना, पाणी प्यायला नीट आहे, त्याच्याच अडचणीमध्ये सॉल्व्ह करता करता अजून प्रॉब्लेम क्रिएट करता तुम्ही, म्हणजे राहिलेले जे मुद्दे ते सॉल्व्ह करायचं टाकून वेगळ्याच मुद्द्याला तुम्ही भरकवण्याचा प्रयत्न करताय. तर आदिवासी विकास मंत्रालयामध्ये नक्की कोणी शिकलेलं नाहीये का, का विद्यार्थ्यांचा जी आर काढताना सगळे अडाणीच लोक भरलेत का. तर लक्षात घ्या का आदिवासी विकास मंत्रालय आहे कोणासाठी काम करते, आमच्या विद्यार्थ्यांसाठी काम करते, आमच्या समाजामुळे तुम्ही उभे आहे ती. मग तिथं असा अडाणी एकही माणूस नाही का. मी 100% सांगतो बाहेरच्या एका जरी व्यक्तीने हा जी आर वाचताना तरी तो समजू शकतो का हा जी आर हा पूर्णपणे खराब आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पूर्ण हानिकारक आहे आणि काढलेल्या व्यक्तीनं जी आर हा पूर्णपणे अडाणी आहे बघा मित्रांनो. त्यामुळं काय का याच्या विरुद्ध आपल्याला सगळ्यांना काय का आवाज उठवायचा आहे. माझी विद्यार्थी असतील जे लोक गव्हर्नमेंट सर्व्हिसला लागले, शिक्षक पोलीस वगैरे कुठं ना कुठं लागले, किंवा अजून तुम्ही कुठल्या ठिकाणी काम करता प्रायव्हेट असो कुठं असो, पण ज्या हॉस्टेलची देणगी आहे का तुम्हाला मोठं केलं, ज्या हॉस्टेलमुळे शिक्षण तुम्हाला मिळलं, आज सगळ्या विद्यार्थ्यांसोबत तुम्हाला एकत्र राहण्याची गरज आहे. आज बघितलं आपण राजूर अकोले संगमनेर पासून तर तिकडे नाशिक पर्यंत, ठाण्यापर्यंत, चंद्रपूर पर्यंत, नागपूर पर्यंत सगळ्या ठिकाणी आंदोलन चालले. तर या सगळ्या ठिकाणी आपल्याला काम करायचं मित्रांनो, सहभागी व्हायचे, या आंदोलनाला पाठिंबा द्यायचे आणि त्याच्यानंतर हा काढलेला जो काळा जी आर आहे, ज्या अडाणी लोकांनी काढलाय जी आर, हा त्यांना दाखवायचंय वाचून याच्यामध्ये किती नुकसान आहे आणि त्यांना दाखवायचं का आमच्या जीवावरती तुम्ही मोठे आहात, यांना मोठे झाले ते यांना कसं खाली पाडता येईल याच्यावरती पण त्यांना सांगायचे. हा जी आर त्वरित लवकरात लवकर रद्द झाला पाहिजे. 2011च्या जी आर नुसार ज्या आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या पुऱ्या झाल्या पाहिजे. जो मासिक भत्ता असेल किंवा अजून काय असेल याच्यामध्ये सगळीकडे वाढ झाली पाहिजे. या सगळ्या मागण्या आपल्याला पूर्ण करायच्या. तर मित्रांनो असा हा जी आर आहे आपल्याला, तर नक्कीच याच्यामधून आपल्याला दिसतंय का आदिवासींच्या विकासासाठी जे आदिवासी मुलं ते लेकरं ते आपण शिकलो मोठे झालं यांना आपण वोट उचलू शकतो, यांच्यावरती प्रश्न निर्माण करू शकतो. तर आपल्याला शिक्षणापासून फक्त आणि फक्त वंचित ठेवण्याचा हा या जी आरचा एकमेव प्रयत्न आहे. कारण शिकलेला व्यक्ती असा जी आर काढू शकत नाही, शिकलेला व्यक्ती असा जी आर काढू शकत नाही. हा सरळ सरळ एखाद्या अडाणी व्यक्तीने काढलेला जी आर आहे. आणि आदिवासी समाजामध्ये लक्षात घ्या, आदिवासी समाजामध्ये जे नेतृत्व
जे निवडून दिले ती, ज्यांना मोठे केले ती, ते पैशाच्या जोरावरती फक्त त्यांना विकत घेतले ती आणि त्यांची आता तोंड दाबून ठेवले ती. त्यांना फक्त आणि फक्त आदिवासी दिनाला उठून येणं, नाचगाणं करणं एवढंच त्यांना जमतं आणि इलेक्शनला येऊन आपली पोळी आपली भाकरी भाजून घेणं एवढंच त्यांना दिसतंय. तर या सगळ्यांना सांगू इच्छितो जर तुम्ही जर आदिवासी विद्यार्थ्यांच्या सोबत उभे नाही राहिले तर पुढच्या काळामध्ये, येत्या काळामध्ये तुमचा घात हा 100% केला जाणार आहे आणि तुम्हाला तुमची लायकी तुमच्या जागेवरती दिसून जाणार आहे. परत तुम्ही आमच्या भागामध्ये मत मागायला अजिबात फिरू नका, कारण तुमची लायकी तुम्हाला वेळेत दाखवून जाणार आहे.